महाराष्ट्र माझा 24 डिजिटल न्यूज चॅनल. 2026 नंतर भारतात लोकसभा फेररचना होणार आहे. त्यामुळे देशाचं राजकारण पूर्णपणे बदलू शकतं. आपण पाहताय महाराष्ट्र माझा 24 डिजिटल न्यूज चॅनल. मी प्रशांत देशमुख. सध्या मतदारसंघ 1971च्या लोकसंख्येनुसार अस्तित्वात आहेत. पण गेल्या 50 वर्षात देशाची लोकसंख्या झपाट्यानं वाढलेली आहे. विशेषतः उत्तर, पूर्व, मध्य आणि पश्चिम भारतात लोकसंख्या वाढ ही पुष्कळ दिसत आहे. म्हणून डिलिमिटेशन कमिशन अस्तित्वात येऊन मतदारसंघाची पुन्हा मान्य होऊ शकते. जिथे लोकसंख्या जास्त उत्तर, मध्य, पूर्व आणि पश्चिम भारतात तिथे प्रतिनिधित्व वाढू शकते. पण दक्षिण भारत जिथे लोकसंख्या नियंत्रणात आहे व चांगली आहे तिथे वाढ तुलनेने कमी आहे. त्यामुळे तिथे प्रतिनिधित्व कमी मिळू शकतं. पण हा मुद्दा संपूर्ण भारत वर्सेस दक्षिण असा होऊ शकतो. आता राजकीय परिणाम काय होऊ शकतात? ज्या भागात सध्या काही पक्ष मजबूत आहेत तिथे सीट वाढल्या तर त्याचा फायदा सत्ताधारी पक्षाला होऊ शकतो. पण महत्वाचं, सीट सरकार ठरवत नाही, तर हे काम स्वतंत्र कमिशन, डिलिमिटेशन कमिशन ठरवतं. आणि ही प्रक्रिया खूप सोपी नाही. यासाठी संसदेत मोठं बहुमत असावं लागतं, जे आज NDA सरकारकडे नाही आहे. आणि राज्यांची मंजुरी ही गरजेची आहे. जर काही राज्य विरोधात गेली तर मतदार फेररचना अडू शकते. म्हणून लक्षात ठेवा, ही फक्त सीट वाढवण्याची गोष्ट नाही, ही भारताच्या राजकारणाचा पॉवर बॅलन्स ठरवण्याची गोष्ट आहे. फेररचना म्हणजे गणित नाही, हा सत्तेचा मोठा गेम आहे. प्रेक्षको, तुम्हाला काय वाटतं या संदर्भात? तुम्ही तुमची मतं कमेंट्स मध्ये नक्की मांडा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. जास्तीत जास्त